हॅलो एव्हरीवन, मी वर्षा पाटील. आपण लास्ट व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की पायथॉन ही इन्व्हेंट कोणी केली, त्याचे किती व्हर्जन्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, पायथॉनचा लोगो तसाच काय. प्लस त्यासोबतच आपण डिस्कस केलं होतं की आपल्या ह्या कोर्सचा डिटेल सिलेबस काय आहे, आपल्या त्यामध्ये काय पॉइंट्स असणार, काय सब पॉइंट्स असणार आहेत, आपण काय काय शिकणार आहे, शिकल्यानंतर आपल्याला अप्लाय करताना इंटरव्ह्यूसाठी कोणते प्रोग्राम्स प्रिपेअर करायचे आहेत, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या होत्या आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओपासून आपण स्टार्ट करतो आपल्या ऍक्च्युअल सिलेबस. तर आपला पहिला पॉइंट आहे शिकण्यासाठीचा की आयडीई आणि आयडीएलई काय असतं. आपले हे सगळे पायथॉन प्रोग्राम्स आपण रन कुठे करणार आहे, त्याचे कसे करणार आहे, हे सगळं आपण आता ह्या व्हिडिओपासून स्टार्ट करतो. सो पहिले आपण डिफरन्स बघूयात की आयडीई आणि आयडीएलई मध्ये डिफरन्स काय. IDE stands for Integrated Development Environment and IDLE stands for Integrated Development and Learning Environment. Actually, IDLE is like as a default application to run the Python programs. जसं की आपण एखादा फोन विकत घेतल्यानंतर आपल्याला कॉल्स करण्यासाठी एक फोन नावाचं ऍप्लिकेशन तिथे ऑलरेडी असतं, किंवा आपले फोटोज वगैरे सेव्ह झालेले ते बघण्यासाठीच आपल्याकडे गॅलरी हे एक ऍप्लिकेशन बाय डिफॉल्ट येतं आपल्या फोन सोबत. तसंच ज्यावेळी आपण पायथॉन डाउनलोड करतो त्यावेळी पायथॉनचे प्रोग्राम्स हे रन करण्यासाठी एखादं फंक्शन त्यामध्ये लिहिण्यासाठी जे डिफॉल्ट ऍप्लिकेशन आपल्याला भेटतं त्याला आपण आयडीएलई बोलू शकतो. पण आता हा प्रश्न असेल की मग आयडीएलई आपल्याकडे ऑलरेडी जर बाय डिफॉल्ट भेटतं पायथॉन डाउनलोड केलं तर आपण आयडीई ला का जातो. तर कसं आहे, ऍक्च्युअली ज्यावेळी आपण आयडीई मध्ये एखादा प्रोग्राम रन करतो किंवा एखादं ऍप्लिकेशन बनवतो त्यावेळी तिथे आपण मल्टिपल फाईल्सचा व्हेरियस लायब्ररीजचा यूज करतो, ज्या गोष्टी आपल्या आयडीएलई मधून यूज करणं पॉसिबल नाही. कारण नंबर ऑफ फाईल्स लागतात आपल्याला एखादं ऍप्लिकेशन डिझाईन करण्यासाठी, ते डिबग करण्यासाठी. सो त्या केसमध्ये आपण आयडीएलई यूज नाही करू शकतो. त्या केसमध्ये आपल्याला आयडीईचा यूज करावा लागतो, जे प्रोफेशनलसाठी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये भरपूर. जसे की आता पायचार्म, व्हिज्युअल स्टुडिओ कोड, ज्युपिटर, अजूनही बरेच आहेत जसे की ॲटॉम आहे, अनाकोंडा आहे, सबलाईम टेक्स्ट 3 आहे. हे असे व्हेरियस आयडीज अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला जसं की एखादी आपल्याला फ्रेमवर्क यूज करायचं आहे, एखादा फंक्शन यूज करायचं, एखादा इनबिल्ट लायब्ररीज यूज करायचे, तर ते आपण इझिली इन्स्टॉल करून घेऊ शकतो. तिकडे मल्टिपल फाईल्स आपण तिकडे बनवू शकतो एका प्रोजेक्ट डिरेक्टरी अंडर. त्या आपण ऍट अ टाइम रन करून बघू शकतो, इव्हन आपण डिबग करून बघू शकतो. जर आपल्याला एखाद्या कोडमध्ये कुठे काही इश्यू येत असेल तर ते आपण डिबग करून स्टेप बाय स्टेप विथ स्किपिंग ऑफ स्टेप्स, हे सगळ्या गोष्टी आपल्याला करण्यासाठी आयडीई ची गरज लागते. सो आता आपण पाहूयात की आयडीएलई आणि आयडीई हे इन्स्टॉल कसं करतात आणि त्याचा यूज कसा करतात. सो पहिल्यांदा आपल्याला लागेल त्यासाठी गुगलवर जाऊयात. आपण गुगलवर टाईप करू शकतो की पायथॉन डाउनलोड. ज्यावेळी आपण पायथॉन डाउनलोड हे करेल त्यावेळी आपल्याला फर्स्ट वेबसाईट देते python.org. ही आपली पायथॉनची डॉक्युमेंटेशन वाली किंवा एक डिफॉल्ट वेबसाईट आहे जिकडून आपण पायथॉन डिटेल्स घेऊ शकतो. आता इथे ज्यावेळी आपण क्लिक करेल ह्या वेबसाईटवर त्यावेळी आपल्याला इथं दिसतं की डाउनलोड पायथॉन 3.10.2. हे आताच रिसेंट व्हर्जन आहे पायथॉनचे, पण मल्टिपल व्हर्जन्स बनून गेले पायथॉन मध्ये. आपल्याला जर डिफॉल्ट दुसरं एखादं व्हर्जन डाउनलोड करून घ्यायचं असेल, कुठलं जुनं व्हर्जन आपल्याला हवं असेल, काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतील, काही गोष्टी फ्रेमवर्क किंवा एखादा फंक्शन आपल्याला प्रिव्हियस व्हर्जनचं यूज करायचं असेल तर आपण ते इकडून डाउनलोड करून घेऊ शकतो. इथे आपल्याला प्रत्येक व्हर्जन दिसतं जुनं, अगदी 3.7, 6, आता 2 वाले पण व्हर्जन्स अवेलेबल आहेत. हे सगळे आपण आपल्याला हवे तसे डाउनलोड करून घेऊ शकतो. आता आपण हे डाउनलोड पायथॉन करणार. आता ही एक EXE फाईल डाउनलोड करतो. ही EXE फाईल डाउनलोड केल्यानंतर आपण ती ओपन करणार आहे. आता इथे इम्पॉर्टंट पार्ट आहे ऍड पायथॉन 3.10 टू पाथ. हे आपण चेकबॉक्स हा क्लिक करायचा आहे. हा चेकबॉक्स क्लिक केल्यानंतर काय होतं तर हा एक पार्ट जसं की हा पाथ एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला ऍड होतो, जेणेकरून आपले पायथॉनचे बेसिक ऑपरेशन्स आपण कमांड प्रॉम्प्ट थ्रू रन करू शकतो, किंवा कोणत्याही लोकेशन मधून ओपन केलेल्या कमांड प्रॉम्प्टवर आपले ऑपरेशन्स परफॉर्म करायचे असतील तर आपला हा इन्स्टॉलेशन पाथ हा एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला ऍड करावा लागतो. सो ज्यावेळी आपण इथला चेकबॉक्स क्लिक करतो आणि मग ही इन्स्टॉल करेल त्यावेळी तो बाय डिफॉल्ट ऍड होऊन जाईल. सो आपल्याला ते एक्सटर्नली जाऊन ऍड करून मग आपल्या कमांड प्रॉम्प्ट थ्रू आपले फंक्शन्स रन करण्याची गरज नाही लागत. सो आपलं पहिलं काम आहे की ऍड पायथॉन 3.10 टू पाथ करणं अँड देन इन्स्टॉल. हे इनिशियलाइज होईल, आपण हे पूर्ण इन्स्टॉलेशन करून घेऊया.
यासोबत आपण पॅरलल पाहूयात की आपल्याला IDE कोणता इन्स्टॉल करायचा. त्यासाठी आपण पायचार्न यूज करणार. सो पायचार्न डाउनलोड हे आपण करेल तोपर्यंत. पायचार्न डाउनलोड केल्यानंतर पायचार्न हे JetBrains थ्रू मिळतं आपल्याला. सो आपण तिकडे डाउनलोड पायचार्न करणार. आता इथे आपल्याकडे 2 व्हर्जन आहेत, प्रोफेशनल आणि कम्युनिटी. कम्युनिटी आपण ही डाउनलोड करणार आहे. इट्स अ फ्री फॉर अस. आणि इकडे आपल्याला कसं आहे, हे मोस्टली वेब ऍप्लिकेशन साठी डिझाईन झालंय, ज्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट एंड साठी सपोर्ट भेटतो किंवा फ्लास्क, जँगो ह्यासाठी जे फ्रेमवर्क्स आहेत त्यासाठीचे आपल्याला रेडीमेड फ्रेमवर्क्स किंवा त्यांचा आपण जे काही बोलतो प्रोजेक्टसाठी डिरेक्टरी बेस जे काही रेडी होतं ते तिकडे आपल्याला इझिली भेटेल. आता इथून आपण कम्युनिटी डाउनलोड करून देऊ. हे डाउनलोड होईपर्यंत आपण पाहूयात आपलं पायथॉन डाउनलोड झालं. आता इथून आपण क्लोज करणार आहे आणि आपण आपल्या सर्च बार मध्ये जाऊन फक्त IDLE टाइप करायचं. सो इथे आपल्याला भेटून जाईल पायथॉन 3.10. आता ऍक्च्युली मी 2 ते 3 व्हर्जन्स यूज करते. माझ्या प्रोजेक्ट अकॉर्डिंग 3.7 इज द स्टेबल व्हर्जन ऑफ पायथॉन 3 व्हर्जन. सो पण आता आपण जे रिसेंट डाउनलोड केलं ते मी तुम्हाला दाखवते की ते यूज कसं करायचं. आता हा IDLE पायथॉन 3.10 वर आपण क्लिक करूया. अशी एक विंडो ओपन होईल. आता इथे आपल्याला पहिले आपण पाहू शकतो की पायथॉन मध्ये कुठलेही ऑपरेशन्स काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहे विदाउट मॅथ इनपुट आपण रन करू शकतो. जसं की 3 + 5 आन्सर विल बी 8. हे असे जे काही फंक्शन्स आहेत किंवा आपण आता 6 डिवायडेड बाय 2 इट्स 3. तर 3.0 आला तर 6/2 इट्स 3. मीन्स काय आहे, ही नॉर्मल ही फ्लोर डिव्हिजन आहे. म्हणजे आपल्याला आता इथे आपण जर 7 /2 केलं तर आपल्याला 3. इथे आपलं काय म्हणू शकतो आपण की रिमाइंडर कन्सिडर नाही होऊ शकत. And but if we are going to do like that, means 7 divided by 2, then it is 3.5. इथे आपल्याला ऍक्च्युअल विथ रिमाइंडर अगदी पूर्ण भाग गेल्यानंतरची जी गोष्ट आहे ती भेटेल. पण इथे फ्लोर डिव्हिजन म्हणतो आपण ह्याला, जे डबली स्लॅश यूज करून केलेल्या डिव्हिजन नंतर आपल्याला फक्त इंटिजर व्हॅल्यू जेवढी आहे त्याला डिवाइड केल्यानंतरची तितकीच भेटते. हे असे जे काही मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत ते इथे आपण प्रिंट करू शकतो. आता ऍक्च्युअली ज्यावेळी पायथॉन मध्ये जर आपल्याला लेटर्स, आपण स्ट्रिंग बोलतो इकडे, जर लेटर्स टाईप करायचे असतील ऍज अ इनपुट, आता माझं नाव टाईप करते तर VARSH, आपण हे कधीही डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्येच डिफाईन करतो पायथॉन मध्ये. ते कधीही आपण डिरेक्टली नाही यूज करू शकत. आता जर का मी फक्त वर्षा टाईप केलं तर इट विल शो इरर. ओके. सो आता काय आहे, ज्यावेळी आपल्याला एखादं स्ट्रिंग म्हणून पायथॉन मध्ये यूज करायचं असेल तर त्यावेळी आपण ते पास करताना सिंगल इन्व्हर्टेड किंवा डबल इन्व्हर्टेड मध्येच पास करायचं असतं. आपण पाहूयात आता आपला पायचार्न डाउनलोड झाला, आपण तेही पाहून घेऊयात. आता पायचार्न डाउनलोड केलेलं आहे ते आपण इन्स्टॉल करताना आपल्या इकडे नेक्स्ट करावं लागेल. त्यानंतर हे जे काही लोकेशन आहे हे डिफॉल्ट लोकेशन आहे आपलं पायचार्न इन्स्टॉल होण्याचं. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इकडे ब्राउज करून चेंज करून घेऊ शकता. नसेल तर आपलं जे डिफॉल्ट लोकेशन आहे प्रोग्राम फाइल्स तिकडे हे डाउनलोड होईल, सॉरी इन्स्टॉल होईल. नेक्स्ट आता इथे आपल्याला हे परत अपडेट पाथ व्हेरिएबल मध्ये ऍड बिन फोल्डर टू दी पाथ हे आपल्याला चेकबॉक्स क्लिक करायचं. Then this one also. What is next? We will go with install. So install होऊन जाईल. अजून पण आपण काही इकडे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो टिल टाइम, समथिंग लाईक दॅट. आता आपण प्रिंट स्टेटमेंट, आता प्रिंट हेलो वर्ल्ड घेऊ आपण. कोणतेही प्रोग्रामिंग लँग्वेज शिकताना पहिला केला जाणारा प्रोग्राम इज द हेलो वर्ल्ड. We will get output like this. Hello world. पण ज्यावेळी आपल्याला 2 किंवा 3 लाईन्सचा कोड करायचा असेल तर त्यावेळी आपल्याला इथे करणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं, म्हणून आपण पायचार्नचा यूज करणार. आपल्याला पायचार्न इन्स्टॉल झालं त्यानंतर आपण हे फिनिश क्लिक करूया. त्यानंतर पायचार्न ओपन होईल.
It will take some time, like it's 5 to 10 seconds. Installation directory इथे आपल्याला क्लिक करायचं, then OK. हे जे काही रिसेंट व्हर्जन जे आहे त्याचं पायथॉनचं ते आपल्याकडे डाउनलोड झाल्यानंतर आपण ओपन करणार आहोत. इथे आपल्याला ज्यावेळी पायथॉन इन्स्टॉल होईल त्यावेळी आपल्याला न्यू प्रोजेक्ट और अशी एक विंडो भेटेल, म्हणून आपण न्यू प्रोजेक्ट क्लिक करू शकतो. नंतर इथे काय काय पार्ट आहे, तर आपलं हे जे काही लोकेशन आहे, आता हे आपण जे काही प्रोजेक्ट करत आहे हे कोणत्या लोकेशनला सेव्ह होतं ह्याचं लोकेशन आपल्याला इथे भेटतं. नंतर व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट, आता आपल्याकडे 3.7चं मी बेस व्हर्जन यूज करते, आपण इथे ते चेंज करून घेऊ शकतो. आता आपण 3.10 घेऊयात. त्यानंतर आपण इथे क्रिएट बोलणार. एक व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट होतं 3.10चं, ज्याच्यामध्ये आपले 3.10 व्हर्जन नुसार येणारे पायथॉनचे जे काही अपडेटेड व्हर्जन्स त्याच्यानुसारचे त्याचे फंक्शन्स वगैरे हे आपल्याला त्यानुसार इन्स्टॉल करतात. आपण क्रिएट बोलू. इथे व्हर्च्युअल एन्व्हायरमेंट क्रिएट होते, आपण क्लोज करू शकतो. जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही इथे कसं यूज करायचं ह्यासाठी जे टिप्स दिले ते चेक करू शकते. इट्स main.py एक डिफॉल्ट फाईल क्रिएट झाले. जस्ट लेट मी क्लोज इट. आपला पायथॉन प्रोजेक्ट आहे, सो मी इथे काय करते, एक नवीन फोल्डर क्रिएट करते. इथे डिरेक्टरी आहे. जसं की आता आपला हा जो काही पूर्ण कोर्स चालणार आहे ह्यासाठीचे आपण एक फोल्डर क्रिएट करूयात, पायथॉन कोर्स. ओके, मी ह्यामध्ये आता एक न्यू पायथॉन फाईल क्रिएट करते. आपण एक्झाम्पल 1 म्हणू. आणि आता हे जे काही पायथॉन मध्ये फाइल्स क्रिएट करतो त्यावेळी आपण त्याला एक्सटेन्शन देतो .py. ह्या .py एक्सटेन्शन एक फाईल क्रिएट होते. आता आपण इथे पाहूयात आपला फर्स्ट प्रिंट and then hello world. ओके, आता हा जे काही आहे हे प्रिंट आणि ब्रॅकेट काय, तर आपल्याला एखादं सेंटेन्स हे आपण डबल इन्व्हर्टेड किंवा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये ठेवलं तर ऍज इट इज जर आपल्याला प्रिंट करायचं असेल किंवा आपल्याला हे आउटपुट विंडो मध्ये घ्यायचं आहे तर आपण प्रिंट घेतो. आणि हे आपल्याला रन करायचं, आपण इथे राईट क्लिक करून रन एक्झाम्पल 1 करू शकतो किंवा इथे जो बार आहे ह्याच्यावर पण आपण क्लिक करून रन करू शकतो. ऍक्च्युली ही बाय डिफॉल्ट जी मेन फाईल होती ती रन झाली. मी इथून सिलेक्ट करून घेऊ शकते किंवा इथून मी रन एक्झाम्पल 1 करू शकते. सो हॅलो वर्ल्ड इज द आउटपुट. हे आहे आपलं बेसिक, जसं की IDE आणि IDLE डाउनलोड करणं आणि ह्याच्यामधून आपला फर्स्ट प्रोग्राम अगदी सिम्पल हॅलो वर्ल्ड. ऍक्च्युली दरवेळी प्रत्येक लँग्वेज शिकताना हॅलो वर्ल्डच यूज केलं जातं, कारण आपल्या त्या लँग्वेज वर्ल्ड मध्ये आपली एंट्री असते. That's why we are going to first execute the function which is print hello world or just hello world like that. So okay, आपण नेक्स्ट व्हिडिओज पासून आपल्या पुढच्या सिलेबसला स्टार्ट करू, पण त्यावेळी आपण यूज करणार आहे हा पायथॉन IDE. ओके, थँक्यू सो मच.